आता बातमी पुण्यात आहे। आज पुण्यामधील स्वारगेट परिसरामधील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल PHC शुभारंभ आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडतोय। यावेळी एका अभिनव प्रयोगाचं उद्घाटन देखील होत आहे, जे आपल्याकडे कार्यकौशल्य आहे त्या बाबतीत प्राथमिक विभागापासूनच विद्यार्थ्यांना आणि पालकांना कळावं यासाठी एक प्रयोगशाळा सुरू करण्यात येते। या प्रयोगशाळेचं उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातल्या स्वारगेट परिसरातल्या गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी येऊन माझ्या पाठीमागे ज्या पद्धतीने पाहत आहे ती ही एक प्रकारची अनोखी अशी लॅब आहे। या लॅबचं उद्घाटन करणार आहे आणि या लॅबचं उद्घाटन केल्यानंतर मग पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे। आता ही लॅब नक्की कसली आहे आणि कशा पद्धतीने याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे याकरिता याची माहिती देण्याकरिता आपल्याला, तुमचं नाव काय? मी प्रशांत सोनावले, प्रकल्प अधिकारी, स्किल्स ऑन व्हील्स लँड अँड इंडिया। हे काय नक्की आणि काय सगळं एकूणच म्हणजे कशा पद्धतीने वर्कआउट होते? तर थोडक्यात सांगायचं झालं तर स्किल एज्युकेशन किंवा व्यावसायिक प्रशिक्षण आपण ज्याला म्हणतो तर कौशल्य प्रशिक्षण, तर ते तळागाळांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे प्रत्येक स्टेक होल्डर शिक्षणाचा त्याच्यापर्यंत घटकापर्यंत पोहोचण्यासाठी, भले ते पेरेंट्स असतील, स्टुडंट्स असतील, शाळा असतील, यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता हा आम्ही उपक्रम तयार केला आहे। तर या उपक्रमाअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्किल एज्युकेशनबद्दल अवेअरनेस जनरेट करतो आणि वेगवेगळ्या सेक्टर बहुविध कौशल्य ज्याला म्हणतो आपण, तर ते बहुविध कौशल्य आम्ही स्टुडंटना ॲक्सेसिबल करून देतो। याच्यामध्ये मी पाहतोय की अगदी गॅरेजमध्ये जसं साहित्य आहे तसंही आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिकृती देखील आहेत आणि एकूण इकडे ॲग्रिकल्चर रिलेटेडही काही गोष्टी आहेत। तर एकूण याचं कशा पद्धतीने आपण प्रशिक्षण पुढे देणार आहोत? सो याला मल्टी सेक्टर म्हणू शकतो आपण, की वेगवेगळे जे घटक आहेत स्किल एज्युकेशन मधले, जसं इंजिनिअरिंग सेक्शन इथे तुम्ही बघताय, इलेक्ट्रिकल सेक्शन, फॅशन डिझायनिंग, हेल्थ केअर, ॲग्रिकल्चर, तर ह्या सगळ्या विभागांचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, त्याचं एक्सपोजर विद्यार्थ्यांना मिळावं, त्याच्याबद्दल माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम केलाय। आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथं येऊन हे सगळे घटक बघितल्यानंतर त्यांना भविष्यात 9वी 10वी नंतर काय करू शकतात, 6वी 7वी 8वी मध्ये जे शिक्षण घेतात ते पाठ्यपुस्तकातून त्याचं ऍप्लिकेशन कसं केलं जातं या विषयांवरती, म्हणजे करून शिका या ज्या गोष्टी आपण म्हणतो तर त्याचे इम्प्लिमेंटेशन आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व पटवून देतो। विद्यार्थ्यांबरोबरच